ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील आणि धमाकेदार भागात आपण पाहत असतो की आता इकडे प्रिया सँडीची कॉलर पकडून म्हणत असते की माझ्या अफेअरचे पुरावे तू सायलीला देणार होतास असं म्हणून त्याची कॉलर पकडत असते, त्याला धमकावत असते. मात्र तितक्यात एंट्री झालेली असते ती म्हणजे ईश्वरीची. ईश्वरी सँडीला स्कूटीवर बसवते आणि तिथून पळ काढते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असते ईश्वरीच्या हातात सगळे पुरावे असतात. तितक्यात खरं तर इकडनं आलेले असते ती म्हणजे काव्या. दोघी मिळून सगळे काही ते पुरावे बघत असतात आणि सायली आणि अर्जुनची मदत करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीला म्हणत असतो, आता काही क्षणातच आपण ठरल्याप्रमाणे अधिराज, मग सँडी, मग काव्य आणि मग ईश्वरी येणार असंही ते अर्जुन सायलीला म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते सँडीचा पाठलाग करणं काही सोडत नसते. ती सँडीचा पाठलाग करत खरं त्यांच्याकडे आलेली असते. इकडेच ईश्वरीच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं असतं, त्यामुळे सँडीला तिकडून त्यांनी पळवलेलं असतं. सँडी पुढे पळत असतो, प्रिया त्याच्या मागं पळत असते. मात्र प्रियानी ते सँडीला गाठलेलं असतं. ते पुरावे सुद्धा तिच्या हातात आलेले असतात. तेव्हा ती पुराव्याकडे बघून रागातच तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक पुराव्याचं मी असंच करणार, त्यांना जाळूनच टाकणार, मी तन्वी आहे आणि मी तन्वी राहणारच असंही ते प्रिया म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर अर्जुन म्हणत असतो, आता प्रियाचा पहिला गुन्हा खरं तर सगळ्यांसमोर येणार असंही ते अर्जुन म्हणत. आता खरं तर सायली आणि अर्जुनचा हा खूप मोठा गेम आहे वाटतं प्रियाला फसवण्याचा, कारण की भरपूर त्यांनी सस्पेन्स दाखवलेला आहे. जे काही प्रियाच्या हातात रिपोर्ट दिसतात ना, जे काही पुरावे दिसतात ना, ते खरं तरी ते खोटे असावेत किंवा त्याची डबल कॉपी त्यांच्याकडे असावी, कारण की काव्य आणि ईश्वरी त्यांना मदत करण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे प्रियाला ते एक्सपोज करणार आहेत हे तर नक्की. त्यामुळे खरं तर या प्रियाचे सगळे काही अफेअर अश्विन समोर येत्या पुढच्या काही भागात येणार हे तर ठरलेलंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.